नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही, अशा लाडक्या बहिणीने 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी अंतिम मुदत आहे। ज्यांचे ई-केवायसी चुकलेलं आहे, ज्यांनी घाई गडबडीत चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे, अशा लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा ई-केवायसी करणं गरजेचं आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी एकूणच सामाजिक व न्याय विभाग यांच्याकडून या ठिकाणी जी-आर देखील निर्गमित झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, तो निधी येत्या 5 ते 6 दिवसात लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे। डायरेक्ट पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे या ठिकाणी हा जो पैसा आहे तो दिला जाणार आहे, अशी देखील अपडेट आहे व जी-आर देखील मंजूर झालेला आहे। निधी देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। एकूणच लाडकी बहीण योजना एकीकडे महिलांना सक्षम बनवून राज्याच्या प्रगतीला एक नवी दिशा देणारा आहे व महिलांना देखील आर्थिक आधार आणि कुटुंबाला बळ देणारी ही योजना आहे। अनेक महिला या दरमहा 1500 रुपयांमधून या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केलेला आहे। महिला आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आपल्याला दिसून येतो आहे। महिलांना कुटुंबाला या ठिकाणी आधार मिळालेला आहे। एकूणच वचनपूर्तीचा आणखीन एक टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे असंही म्हणायला काही हरकत नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे ई-केवायसी झालेले नाही, अशा लाडक्या बहिणींनी लवकरच ई-केवायसी करणं गरजेचं आहे। यंदाच्या वेळेस ई-केवायसी न चुकता व्यवस्थितपणे या ठिकाणी ई-केवायसी करायचं आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना संधी दिली जाणार नाही, याची स्पष्टपणे या ठिकाणी नोंद घ्यावी व आपले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील अशा पद्धतीचे सूचना सोशल मीडियावरती पोस्ट केलेल्या आहेत। बघा, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।